मुरगुड शहराच्या विविध भागांमध्ये कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असेल. तब्बल 30 ते 40 कुत्र्यांचं टोळकं नागरिकांच्यावर धावून जात आहेत. तसेच दुचाकीचा पाठलाग करत आहेत. यामुळे अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्यांचा गंभीर अपघात झाला आहे. मध्यंतरी याबाबत निवेदन दिलं असता कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची उपाययोजना झालेली नाहीये. परिणामी कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. आपल्या देशात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज 6,000हून अधिक लोक जखमी होतात, अशी सरकारी आकडेवारी आहे. 6,000हून अधिक लोक जर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत असतील, तर ती मोठी गंभीर बाब आहे. शहरांमध्ये जागोजागी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात. ही भटकी कुत्रे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला करतात. विशेषतः शाळकरी मुलं, वृद्ध, अपंग आणि महिलांना भटके कुत्रे टार्गेट करतात. दबा धरून बसलेली भटकी कुत्रे अचानक घेराव घालून हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक अक्षरशः रक्तबंबाळ होत आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यंतरी शहरांमध्ये रेबीज झालेल्या भटक्या कुत्र्यांनी अनेक जणांचा चावा घेतला होता. इतर शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण नियमित केले जाते, तर मुरगुड शहरात ते का केले जात नाही? तसंच बेसुमार वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर नगरपालिका कोणता उपाय करणार आहे का? की जीव गेल्यानंतरच यावर प्रशासन जागे होईल? असा संतप्त सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला मुरगुड शहरामध्ये जवळपास 500 ते 600 भटकी कुत्रे असल्याचा अंदाज आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबतचं निवेदन मुरगुडचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांना नागरिकांनी दिलं आहे. यावरच लवकर उपाय करू असं त्यांनी नागरिकांना बोलताना सांगितलं. यावेळी शिवभक्त समाजसेवक सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, जगदीश गुरव, तानाजी भराडे, संकेत शहा, संकेत भोसले, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, प्रफुल्ल कांबळे, अमोल मेटकर, विनायक मेटकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट.